तेसी देईल भोनी, ऐसा भ्रतार न दिसे कोणी. स्वतःच्या बायकोला परपुरुषाला भोगण्यासाठी घेऊन कोण जाईल? धन्य हे माता सद्गुण खानी, आदिजननी जगदंबा. पण एक लक्षात घ्या, कबीराची पत्नी सुद्धा तेवढी सात्विक आहे, ती पतिव्रता आहे. ऐका, तिचा भाव असा आहे की बस माझ्या पतीने आज्ञा केली की ते सगळं धर्म आणि ते पाळणं हा माझा परम धर्म आहे. आणि म्हणून पत्नीचं कर्तव्य हे पतीची त्या ठिकाणी मर्जी राखणे. लक्षात घ्या. काय झालेले स्पष्टपणे सांगितलं का, तर ती पतिव्रता होती. आपल्या पतीवरती फार मोठा विश्वास होता. पण अशा वेळेला कबीरांना त्या ठिकाणी आनंद झाला की अरे ही सद्बुद्धी तुला कशी छान मिळाली की तू तिथं तयार झाली, परंतु संत सेवेपासून आपण मुकलो नाही. आणि पत्नीने विचारलं की मी असं त्या ठिकाणी आश्वासन दिले आणि मला जावं लागेल. पण कबीर त्या ठिकाणी सांगतात की निसंकोच मी तुला घेऊन त्या ठिकाणी सोडतो. याचा अर्थ तो अधर्म होऊ शकत नाही. ऐका, पश्चाताप पावलेला वाणी पत्नीच त्या ठिकाणी वारंवार विनंती करतोय कबीरांच्या की कबीर हे थोर पुरुष आहे, ते महात्मे आहेत, माझ्याकडनं अपराध समोर याचना माझा त्या ठिकाणी करावं लागेल, मला तुम्ही त्यांच्याकडे घेऊन चला, मी फार मोठं पाप केले. आणि एवढा मोठा असताना विरक्ती त्याची उदारे त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो. सगळे संत मंडळी त्यांना मानतात आणि मला आता त्यांना मला विनंती करायची, मला त्यांना शरण जायचंय, मला कृपा करून तुम्ही त्यांच्याकडे घेऊन चला. सर्व क्षमा करुणी आता भयदान मज देई. काय झाले बघा, वाणी हा कबीर महाराजांना म्हणू लागला की माझ्याकडनं फार मोठी चूक झाली, मी खरं हे करायला नव्हतं पाहिजे, परंतु माझ्याकडनं हे सगळं घडलं, मला माफ करा. आणि असं झाल्याच्या नंतर उदंड केल्या दुष्कर्म रहाटी, शेवटी अनुताप उपजला पोटी, तरी दुरिते गेली उठावटी, बोलली श्रेष्ठी शास्त्रमत. अपराध जर एखाद्या वेळेला झाला पण त्याचा पश्चाताप जरी झाला तरी सुद्धा त्याचे दोष काही अंश का होईना पण हे निघून जातात, असं शास्त्र संमत आहे. पण आम्हाला जर पश्चातापच झाला नाही करू नये तर मग ते थोडस अवघड आहे. पण झालेल्या चुकीचा पश्चाताप झाल्याच्या नंतर ते दोष ते जातात, असं शास्त्र या ठिकाणी सांगतं. आधी विष घेतलं आणि नंतर अमृत जर मिळालं तर नक्कीच त्या दुःखातून आपण निवृत्त होऊ शकतो. ऐका, तसं जरी चूक झाली आणि पश्चाताप झाला पण तो मान्य केला तर बाकी केलेलं कृत्य त्याला क्षमा होऊ शकते, तो गुन्हा होऊ शकत नाही. ऐका, आणि कबीरांच्या समोर बाकी हा वाणी सगळं त्या ठिकाणी क्षमा याचना करू लागला. पश्चाताप झाला, मी असं करायला नको होतं, आणि थरथर कापू लागला, हात जोडून कबीरांना माफी मागत होता. त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येत होते, आलेले होते. पण हे सगळं पाहून कबीरांनी अंतरंगामध्ये ओळखलं. काय ओळखलं? अंतराक्ष कबीरे पूर्ण, ते आत्मसाक्षात्कारी होते. लक्षात घ्या, आत्मज्ञान त्यांना होतं. आंतरसाक्ष कबीरे पूर्ण अनुताप युक्त ओळखिले चिन्ह,
कबीरांनी ओळखलं की अरे याला खरंच पश्चाताप झाला, याला अनुताप झाला. आणि अशा वेळेला कबीरांनी काय केलं मंडळी, तो वाण्याला मिठी मारली. आणि मिठी मारून त्यावेळेला वाण्याला कबीर म्हणतो की अरे खरं सांगू, केवळ आणि केवळ तुझ्यामुळं, तुझ्या मदतीमुळं हे सगळे संत जेवून तृप्त झाले. खरं तर तू भाग्यवान आहेस, कारण तू सामुग्री दिली. आणि म्हणून पहा, संत कसे असतात, उदार असतात. एवढं कृत्य करून सुद्धा त्या ठिकाणी वाण्याला कबीर महाराज म्हणतात की तू किती भाग्यवान आहेस की तू सामुग्री दिली. आणि म्हणून संत त्या ठिकाणी जेवून तृप्त झाले. कबीराची किती आली अद्भुत नाम देवाशी झाली. आता पुढच्या कथेला आपण सुरुवात करूया की कबीरांची ख्याती आता एवढी मोठी झाली. आणि नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज उत्तर भारतामध्ये गेल्याच्या नंतर कबीरांची स्तुती सगळा समाज करत होता. आणि आता ज्ञानदेवांना आणि नामदेवांना उत्सुकता लागली की कबीरांना भेटायचं. आणि कबीरांच्या घराच्या समोर ज्ञानदेव आणि नामदेव या ठिकाणी आले. का तर थोडीशी पुढे घेतो लवकर, कारण जे मला सांगायचं असतं नेमकं ते त्या ठिकाणी राहतं शेवटी. आणि कबीरांनी जसं ज्ञानदेवांना आणि नामदेवांना पाहिलं तसा एवढा आनंद झाला की त्यांनी साष्टांग दंडवत घातले, त्यांचं आदरातिथ्य केलं, स्वागत केलं. आणि ज्ञानोबाराय आणि नामदेवांना पाहिल्याच्या नंतर कबीरांना अतिउल्हास निर्माण झाला. एक सांगतो ऐका, दोन संतांची भेटी म्हणजे हा सर्वात मोठा पर्व काळ असतो. आणि एवढंच नाही तर दोन संत ज्या वेळेला एकत्रित येतात आणि संवाद होतो त्यावेळेला अमृत वर्षाव होतो. कारण संत महात्मे ज्या वेळेला संवाद करतात तो आपल्यासारखा संवाद नसतो. तो फक्त आणि फक्त जड जीवांचा उद्धार कसा होईल याच्यावरती चिंतन असतं. मी किती मोठा, मी काय केलं याच्यापेक्षा की जगत उद्धार कसा होईल ही संत महात्म्यांची चर्चा असते. आणि म्हणून त्यावेळेला बाकी ज्ञानदेवांनी कबीर महाराज आणि नामदेव रायांना त्या ठिकाणी संबोधन केलेले. काय केलं, ज्ञानोबा राय म्हणू लागले, तुम्ही दोघेही ऐका, तुमच्या दोघांचाही या ठिकाणी अवतार जो आहे ना तो जगत कल्याणासाठी आहे. नामदेवांना सांगितलं की नामदेवा तू सुद्धा शिंपल्यातनं प्रगट झालास, तुझा अवतार हा उद्धवाचा आहे. आणि तुम्ही भूमीवरती आलात तर याच्यासाठी की केवळ आणि केवळ आता संप्रदाय त्या ठिकाणी मलिन होऊ लागले, भक्ती त्या ठिकाणी क्षीण झालेली आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला भक्तीचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे. आणि एवढंच नाही, जे संप्रदाय मलिन झालेले आहेत ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी तेजस्वी करायचे. आणि तो विचार तुम्हाला संपूर्ण समाजाला द्यायचा आहे. आणि म्हणून नामदेवा तुझा जन्म शिंपल्यातनं झाला आणि तुझा अंश म्हणजे हा उद्धवाचा आहे. आणि कबीर सांगितलं तुमचा जन्म शिंपल्यात झाला पण तुमच्या कारण फक्त उद्धार करण्याचे आहे आणि तुमचा शुक्राचा आहे. आणि म्हणून तुम्ही दोघेही मला भगवंतानी प्रत्यक्षात या मृत्यू लोकावरती पाठवलेले. असं ज्ञानोबा रायांनी सांगितल्याच्या नंतर कबीर आणि नामदेव राय एकमेकाकडे पाहू लागले. आणि ज्या वेळेला आत्मदृष्टीने एकमेकाकडे पाहिलं त्यावेळेला ओळख झाली पूर्वजन्माची. भगवंताच्या अत्यंत जवळ हे दोघेही, भगवंताचे अत्यंत प्रिय असणारे हे दोघेही. आणि मग बाकी
नामदेव आणि कबीर महाराज एकमेकाला घट्ट मिठी मारून त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतात. आणि अशा वेळेला ती ओळख झाल्याच्या नंतर कबीरांच्या घरी आल्याच्या नंतर ज्ञानोबा सुद्धा फार आनंद झाला. कबीरांचा अधिकार मोठा होता आणि अशा वेळेला काही दिवस राहणं झालं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरपूरचं महात्म्य त्या ठिकाणी कबीर महाराजांना सांगितले. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आणि हे जे पंढरपूर आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा चराचर नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. अशी सुंदर त्या ठिकाणी पंढरपूर क्षेत्राची माहिती ज्यावेळेला कबीरांना दिली. आणि जाता जाता ज्ञानदेवांनी कबीरांना विनंती केली की एकदा तरी तुम्ही पंढरपूर क्षेत्रात या आणि भगवंताचं दर्शन घ्या. त्यावेळेला कबीरांनी आश्वासन दिलं की मी कार्तिक मासामध्ये एकादशीच्या पर्व काळामध्ये मी पंढरपूर मध्ये येण्याचा प्रयत्न करल. आणि पुन्हा एकदा नामदेवराय आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आता कबीरांचा निरोप घेतला आणि पुढं आता निघाले. अनेक क्षेत्र त्या ठिकाणी पाहिली आणि अनेक क्षेत्र पाहिल्याच्या नंतर तो आनंद फार मोठा होता. आता कबीरांचा निरोप घेत असताना खर तर एक सांगतो तुम्हाला की संत कथा अमृत आहे ना, ही आपल्याला कधी काय प्रेरणा देईल हे सांगता येणार नाही. एखादं त्या संतांचं वाक्य सुद्धा आपल्याला एक उच्चतम कोटीमध्ये घेऊन जाऊ शकतं. ऐका. आणि म्हणून संत चरित्रे गाता ऐकता संतोष वाटी वाटे रुक्मिणी कांता. संत चरित्र श्रवण करण्याचा देवाला सगळ्यात मोठा आनंद होतो. आणि जे देवाला आवडतं ते जर आम्ही केलं तर नक्कीच आम्ही देवाला आवडू. जर देवाला संत चरित्र आवडतंय आणि जे देवाला आवडतंय तेच जर आम्ही श्रवण केलं तर एक लक्षात घ्या, नक्कीच आपल्यावरती भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. जसं चंद्राला पाहून समुद्राला त्या ठिकाणी आनंद व्हावा, ऐका, तसा भगवंताला सुद्धा जो भक्त संत चरित्र श्रवण करतो तो आनंद देवाला होतो. एक सांगू का तुम्हाला, गणपतीची जर स्तुती केली ना, गणरायाची जर स्तुती केली तर ती शंकराला आणि पार्वतींना दोघांनाही फार आनंद होतो. आणि तसा संत अमृत कथा ज्या वेळेला आपण श्रवण देवाला तेवढा आनंद होतो. एवढंच काय, पण नारदांनी त्या ठिकाणी गायन करावं, मग देवानी जसं डोलावं नाही का, तसं संतांचं चरित्र आम्ही श्रवण करावं आणि देवाला तिकडे त्या ठिकाणी आनंद व्हावा. एवढं अद्भुत या ठिकाणी श्रेष्ठत्व या संत कथामृतामध्ये आहे. साधं उदाहरण घ्या, लहान एखाद्या बाळाचं जर वर्णन किंवा स्तुती जर आम्ही केली तर त्याच्या आईला एवढा आनंद होतो. मग या संतांची स्तुती त्या ठिकाणी ऐकल्याच्या नंतर देवाला आनंद होतो. आणि म्हणून ऐका, देवी भक्त चरित्र प्रशंसिता संतोषी वाटे जगन्नाथा. या संतांच्या चरित्राचा त्या जगन्नाथाला सुद्धा आनंद होतो. एक लक्षात घ्या, मग प्रसन्न होऊनी श्रोता वक्ता. नीट ऐका, ही संत कथा ऐकणारा आणि सांगणारा या दोघांच्या विषयी सांगितलं भगवंतानी. अक्षय पदाशी पावती. संत कथा प्रवक्ता आणि श्रोता एकाच वेळेला दोघांवरती भगवंतानी प्रसन्न व्हावं
याच्यासारखा दुसरा योगायोग कोणता असेल मला सांगा ना. आणि म्हणून ऐका, आता काय झालेले थोडीशी कथा पुढे घेतो. आता नामदेव राया आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे आता परतीच्या प्रवासाला निघाले. बरेच दिवस झाले आणि आता पंढरपूरची आठवण येऊ लागली. आणि मग दोघांनी विचार केला की बस आता आपल्याला पंढरपूरला निघायला पाहिजे. भगवंताची खूप आठवणी यायला लागली. जैसी कन्या सासूर सासूर जैसी कन्या सासूरवासिनी माहेरास चालली परतोनी. नवी नवरी असती आणि सासरला सासरवास असतो. आणि ज्या वेळेला सासरवास होतो त्यावेळेला बाकी माहेरची आठवण येते. आणि बरेच दिवस झाल्याच्या नंतर ज्या वेळेला तिला माहेरला जायला परवानगी मिळते ना, तेव्हा तिला खूप आनंद होतो. जसं आमच्या माधुरीला. एक सांगतो कथा, ऐका थोडीशी. अत्यंत गरीब ऊसतोड कामगार होता. अत्यंत काबड कष्ट त्या ठिकाणी करणारा. मुलगी लहान होती, अगदी 7-8 महिन्याची मुलगी, आणि आई वारली. आणि बाप बाकी ऊसतोड कामगार. पण काय झालं मंडळी ऐका, त्या बापानी ऊस तोडायला निघाला ना की तिला पाटपोळीमध्ये त्या ठिकाणी बांधायची फडक्याने, आणि त्या फडामध्ये जावं. एखाद्या झाडाला झोळी बांधायची, त्याच्यामध्ये ती मुलगी ठेवायची आणि ऊस तोडायचा. रडायला लागली की पुन्हा तिला झोका द्यायचा, तिला दूध पाजायचं. असं करता करता या बापानी त्या मुलीला मोठं केलं. त्या मुलीची आई पण बाप होता. आणि बापानी सगळं पालन पोषण केलं. मंडळी ऐका, लहान त्या मुलीला तळ हाताच्या बापाने, मुलगी उपवर झाली. आणि नेहमी या की गरीबाच्या मुली असंख्य गुणवान असतात. आणि अशा वेळेला ती मुलगी उपवर झाल्याच्या नंतर तिला पाहुणे पाहायला आले. पाहुण्यांनी ती मुलगी पसंत केली आणि काही दिवसात करायचं ठरवलं. दोन 3 दिवसावरती लग्न आलं. आणि बापाला फार दुःख झालं की लहान ज्या बापाने ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं, बाकी दुसरं कुणी नव्हतं, नातेवाईक नव्हते, कुणी नव्हतं, भाऊ कुणीच नव्हतं. त्या मुलीला आपला बाप आणि त्या बापाला आपली मुलगी. पण एक लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी लग्न होतं. संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक करायला लागली. पण भाकरीचं पीठ मळत असताना तिच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. आणि बाप व स्त्रीवरती बाहेरच्या बाजूला बसलेला असताना दोन्ही गुडघ्यामध्ये मान घालून त्या ठिकाणी रडत होता, अश्रू ढाळत होता. कारण की माझी मुलगी मला रोज मी सकाळी संध्याकाळी तिला हाक मारायचो, तर मी कोणाला हाक मारणार.
आणि आत त्याच वेळेला मुलगी भाकरी करत असताना त्या ठिकाणी तिच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. तिच्या मनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विचार की आज माझ्या बापाला माझ्या आजचं शेवटचं जेवण, पण उद्या माझ्या बापाला कोण जीव घालेल. आणि ती मुलगी इतकी रडत होती की उद्या माझ्या बापाचं कोण पाहिजे, माझ्या बापाचं कसं होईल. आणि बाप इकडं बाहेर विचार करत होता की माझी मुलगी आता माझ्या घरातनं जाणार, आता तिचं काय होईल, उद्या ती दिसणार नाही. अशा वेळेला डोळे पुसत मुलीने आतनं आवाज दिला, जेवण तयार आहे, तुम्ही आतमध्ये या. बाहेर बापाने धोत्राच्या एका बाजूने बाकी डोळे पुसले, मुलीनी सुद्धा आतमध्ये आपले डोळे पुसले. एकांना दुःख दाखवायचं नाही. पण मंडळी ऐका, त्यावेळेला दोघेही जेवायला बसले. दोघांनीही आपल्या समोर ताटं घेतली जेवायला. पण दोघांच्याही मनामध्ये एकच विचार की माझ्या लेकराच्या पुढ्यात आज शेवटचं जेवण, आणि मुलीच्या अंतःकरणामध्ये विचार की माझ्या बापाच्या समोर हे माझं शेवटचं जेवण. लहानपणीच आई गेली, पण लहानाचं मोठं मला केलं. आईची कधी कमतरता मला बापाने त्या ठिकाणी जाणून दिली नाही. पण बस आता हे शेवटचं जेवण माझ्या बापाच्या समोरचं पुढ्यातलं. काय झालं असं मंडळी ऐका, दोघांच्याही मनामध्ये एकाच वेळेला विचारले. दोघांनी ताट बाजूला सारली आणि एकमेकाच्या गळ्यात पडून दोघही रडत बसले. दुसऱ्या दिवशी लग्न झालं. एवढं मोठं कष्ट करणारा, घाम गाळणारा बाप कधी खचला नाही, कधी परिस्थितीला घाबरला नाही. तो कामच करत राहिला. पण मुलगी जाताना बाकी, जो बाप घामाने त्या ठिकाणी डबडबायचा आज अश्रूंनी डबडबला. मुलीचा निरोप घेतला. बाप पोटामध्ये येऊन आता पोटामध्ये एकटाच आहे. मुलगी आता डोळ्यापासून दूर झाली. मुलगी असताना बापाला पोपट सुद्धा महान वाटत होता. मुलगी गेल्याच्या नंतर बाकी पोपट आता जर्जर झालं. प्रत्येक गोष्टीची आठवण येऊ लागली. अनेक दिवस झालं मुलगी आता सासरी आहे. पण त्याच मुलीला बऱ्याच काळानंतर माहेरी जाण्यासाठी परवानगी मिळाली. आणि ती मुलगी येत असताना आपल्या बापाच्या आठवणी आणि ती ओढ एवढी मोठी होती. तीच ओढ आता नामदेवरायांना लागली. मला माझ्या देवाकडे जायचंय. नामदेवाच्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली. जसं वासराला सोडून गायीने जावं आणि पूर्ण दिवस त्या वासराला आपली आई ती गाय दिसू नये, आणि अचानक त्या ठिकाणी त्या वासराला ती गाय दिसावी आणि त्या गायीची ओढ जशी त्या वासराला लागावी, तसं आता नामदेवरायांची अवस्था झाली की बस
खूप दिवस झाले सगळी तीर्थ पाहिली, पण आता मला माझ्या भगवंताकडे जायचं. खर तर हा प्रसंग फार हे मी बोलू शकणार नाही. पंढरपूरच्या जवळ आता नामदेवराय आणि संत ज्ञानेश्वर महाराज आले. मंडळी ऐका, पंढरपूरच्या त्या वेशीमध्ये त्या क्षेत्राच्या भूमीमध्ये प्रवेश केला आणि दोघांनीही साष्टांग प्रणिपात त्या जमिनीवरती माथा टेकवला. माझे माहेर पंढरी, माझं माहेर आलं. आणि आतमध्ये प्रवेश केला. काही अंतर चालून गेल्याच्या नंतर भगवंताच्या मंदिराचा तो सुवर्ण कलश दिसू लागला आणि एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रुधारा लागल्या की बस आता आपण भगवंताजवळ आलो. त्याचा कळस दिसला ना. बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर. आणि त्यावेळेला दोघांनाही त्या ठिकाणी आनंद झाला आणि भगवंताच्या कळसाचं दर्शन जसं दुरून झालं तसं नामदेवराय आणि संत ज्ञानेश्वर महाराज एकमेकाला आलिंगन देऊन आनंद व्यक्त करतात. दोघांच्या अंतःकरणामध्ये आता या भगवंताच्या दर्शनाची ओढ. पंढरी दृष्टीस पाहिली जेव्हा, साष्टांग नमस्कार घातला तेव्हा. ही दुसरी तिसरी भूमी नाही. एकमेकांना आलिंगन देऊन तो आनंद व्यक्त केला. आणि ज्या वेळेला रावळाच्या महाद्वाराच्या तिथे नामदेवराय आणि संत ज्ञानेश्वर महाराज आले, ऐका, त्यावेळेला बाकी नामदेवानी अंग टाकून दिलं. आपलं मस्तक त्या ठिकाणी महाद्वारामध्ये टेकवण्यासाठी संपूर्ण शरीरच टाकलं. जैसी काठी देता टाकुनी, निश्चलपणे पडे धरणी, तैसाची नामा लोटांगणी, विदेही होऊन पडिला. जशी एखादी उभी असणारी काठी खाली टाकावी ना, तसा देह पडला आणि विधे अवस्थेमध्ये गेला. महाद्वारामधल्या सगळ्या आठवणी तरळल्या. ज्या महाद्वारामध्ये नामदेवराया गळ्यात विणा घेऊन हातामध्ये चिपळी त्या भगवंताचं गुणन वर्णन करत कीर्तन करत त्या महाद्वाराच्या ठिकाणी नामदेवराय आता मूर्छित पडलेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सावरलं, सावध केलं. आणि हे सगळं करत असताना देवाला कळालं काय झालं असं. देवाची स्थिती पहा. तव सिंहासनाखाली उतरून जगत जीवन पुढे आले. सिंहासनावरनं उडी टाकली, माझा नाम आला. नामदेवा नामदेवा मोठमोठ्याने हाका मारत देव सिंहासनापासून धावत निघाला. महाद्वाराच्या दिशेने माझा नामदेव आला आणि जोरात आवाज दिला, नामदेवा. नामदेवांना पाहिल्या बरोबर देवानी त्या ठिकाणी जोरात त्या ठिकाणी मिठी मारली
आणि नामदेव सुद्धा आता देवाच्या कुशीत सामावले गेले. दोघी रडू लागली. देवही रडत होता आणि नामदेवराय सुद्धा रडत होते. किती प्रेम. आणि अशा वेळेला देवाच्या चरणावरती डोकं टेकून नामदेवरायांनी आपल्या अश्रूंचा अभिषेक केला. एवढंच नाही मंडळी, तर त्या वेळेला बाकी नामदेवरायांनी भगवंताच्या चरणावरती डोकं टेकवलं आणि तेव्हा बाकी नामदेवरायांच्या मुखामधनं बोल बाहेर पडले. म्हणे बहु शिनलो जग जेठी, खूप मी दमलो देवा, खूप फिरलो मी, अनेक महिने तुझ्यापासून मी दूर गेलो. म्हणे बहुत शिनलो जग जेठी, आता पाहे कृपा दृष्टी, पण आता बाकी माझ्याकडे कृपा दृष्टीने पहा. खरं सांगू देवा, तुझ्याशिवाय माझं या जगामध्ये कुणी नाही रे. मी जग फिरलो, पण जिथं जिथं जाईल तिथं तिथं मला तुझी आठवण येत होती. तुझ्याशिवाय मला कुणीच नाही. नामदेवराय काय म्हणतात ते ऐकावर का. खूप सुंदर संवाद आहे. मी उदंड तीर्थक्षेत्र फिरलो, असंख्य तीर्थामध्ये गेलो, पण खरं सांगू देवा, मला प्रत्येक तीर्थामध्ये जरी गेलो ना, तर मला चंद्रभागेची बाकी खूप आठवण यायची. नामदेवराय संपूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी सांगू लागले. मी देवा अनेक मंदिरामध्ये गेलो, अनेक देवांची त्या मूर्तीचं दर्शन घेतलं ना, की मला तुझ्या मूर्तीची आठवण यायची. एवढंच नाही, तर अनेक संत भेटले, पण त्या संतांच्या भेटीमध्ये सुद्धा मला बाकी तुझीच आठवण यायची. आणि इष्ट मित्र बंधू आप्त तुची माझे कुलदैवत, खर तर माझं इष्ट मित्र भाऊबंद हे फक्त तूच आहेस. माझं या जगामध्ये तसं कुणीच नाहीये जे तू आहेस माझ्यासाठी. अशा वेळेला ऐका, मी इतक्यापासून तुझ्यापासून दूर राहिलो, पण देवा खरं सांगू, मला एक दिवस सुद्धा अशी झोप लागली नाही. मी खूप त्या ठिकाणी छान झोपले असं एकदाही झालं नाही. दिवसभर तुझं नामस्मरण, तुझ्या नावाचा टाहो फोडून तुझी आठवण येतच होती. पण संध्याकाळच्या वेळेला हे शरीर थकलेलं भागलेलं, पण जमिनीवरती विश्रांती घ्यायला ज्या वेळेला जायचं त्यावेळेला अधिकच तुझी आठवण यायची. आणि तुझ्या आठवणीमध्ये पूर्ण रात्र त्या ठिकाणी माझी, पण मी कधी पूर्ण झोपलो नाही देवा. आता ऐका, हे सगळं नामदेवराया बोलत होते, पण देव काय, आता त्या ठिकाणी देव सुद्धा त्या ठिकाणी म्हणायला लागले, नामदेवा हे तू बोलतोस, पण माझी अवस्था काय झाली. आणि देव नामदेवास म्हणायला लागले, नाम या गेला होता सदुरी, तै उदास दिसे ही पंढरी. अरे मी तर उदास होतो ते सोडून दे, पण सगळी ही पंढरी नगरी आहे ना, ही सुद्धा उदास दिसायची, मला तू नव्हता ना. आणि देव त्या ठिकाणी सांगू लागला की तुझी आठवण, मला कधी कधी असं व्हायचं की तू महाद्वारामध्ये त्या ठिकाणी उभा आहेस, मी सिंहासनावरनं उडी टाकायचो, येऊन पाहायचो, पण तू तिथं नसायचंस. मी रुक्मिणीला सुद्धा म्हणायचो, माझा नाम कुठं दुसरीकडे कुठं नगरामध्ये गेला का, चंद्रभागेमध्ये गेलाय का. आणि मला सुद्धा तुझं वेड लागलं. अशा वेळेला खरं सांगू,
माझी गोडी तुला आणि तुझी गोडी मला. गोडी गुळ गुळा ते ना सोडी. ती गोडी गुळाला सोडील का? गोडी गुळा ते ना सोडी तैसीच चोखोडी निज प्रीती. आणि तुझी आणि माझी प्रीती तशीच काही आहे की गुळापेक्षा गोड हे वेगळं होऊ शकत नाही. तसं तुझ्याशिवाय मी वेगळा होऊ शकत नाही आणि तू माझ्याशिवाय वेगळा होऊ शकत. अरे खरं सांगू की चातक कधी त्या मेघ वर्षाला कधी विसरत कदापिही नाही. आणि एवढंच नाही, लहान बाळ जसं आपल्या आईला कधी विसरू शकत नाही, ते सतत त्या ठिकाणी आईचा ध्यास करत. मी खरं नामदेवा तुला सांगू, खूप संवाद मोठा आहे खरं तर. याच्यातलं काय सांगू आणि काय नको असं वाटतं. पण देव बाकी नामदेवांना म्हटले, खरं सांगू नामदेवा, की एखादा कपडे विकणारा जर नगरामध्ये आला, पंढरपूरमध्ये आला ना, तर मी धावत जात होतो आणि त्याला विचारत होतो की माझा नामा पाहिला का? माझा नामदेव कुठे दिसला का? आणि प्रत्येक कपडे विक्रेती विकणारा ज्या वेळेला नगरामध्ये यायचा त्यावेळेला मी त्यांना धावत जायचो आणि विचारायचो, बघा माझा नामा, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळी आणि सतत भजन गाणारा तुम्ही पाहिला का? असे म्हणून देवानी नामदेवास त्या ठिकाणी आलिंगन दिलं, घट्ट मिठी मारली आणि देवाने सुद्धा आसव नामदेवरायांच्या खांद्यावरती त्यावेळेला ढाळली. आता नामदेवराय काय करतात? देवाची आसव पुसतात. एकमेकाला एकमेक त्या ठिकाणी समजून सांगतायत. नामदेव देवाचे डोळे पुसले आणि देवाने नामदेवाचे डोळे पुसले. दोघांनी एकमेकाचे डोळे पुसले आणि दोघांनी एकमेकाचं सांत्वन केलं. सुमन तुळशीची काढोनी माळा. काय केले ऐका बर का. गळ्यामध्ये भगवंताच्या तुळशीचे हार होते, वैजयंतीचे हार होते, सुगंधी फुलांचे हार होते. काय केलं देवांनी? स्वतःच्या गळ्यामधले ते हार काढले, घातली नामियाची गळा. नामदेवांच्या गळ्यामध्ये ते हार घातले आणि ज्यावेळेस भेटण्यासाठी त्या ठिकाणी सगळे वैष्णव वीर आले होते, ते बाकी हे सगळं दर्शन पाहत होते. देवाने देवाच्या गळ्यातले हार काढून नामदेवाच्या गळ्यामध्ये, ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये घालावे आणि नामदेवराया आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे पंढरपूरमध्ये येणार त्यावेळेला सगळ्या संतांचे हो भार त्या ठिकाणी आलेले होते. कोण कोण आलं होतं तिथं? निवृत्तीनाथ आले होते, सोपान काका आले होते, विसोबा खेचर आलेले होते, नरहरी सोनार होते. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेली आणि हे सगळं दृश्य ही सगळे पाहत होते. ऐका, नाम याशी आलिंगन देऊन जय जयकारे गर्जती. सगळ्या संतांनी गर्जना केली. आता रुक्मिणी माता तिने बाकी हातामध्ये सुंदर पूजेचं ताट घेतलेले आणि सामोरी आली. देव भक्ताचं मिलन त्या ठिकाणी एवढं सुंदर होतं की रुक्मिणी माता सुद्धा आता ती इतकी आनंदी झाली आणि हे वेगळं आगळं त्या ठिकाणी प्रेम रुक्मिणी मातेने पाहिलं. औक्षण करण्यासाठी रुक्मिणी माता आली. ऐका, आणि दोघांनाही त्या ठिकाणी औक्षण केले रुक्मिणी मातेने, नामदेवांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना. पण त्याच्यामध्ये काय झालं ऐका बरं का. रुक्मिणी मातेने नामदेवांचं औक्षण करताना गंध वगैरे लावला, अक्षदा वगैरे वाहिली, पण थोडा वेळ त्या नामदेवाचं मुख निरखत त्या नामदेवाची हनवटी धरली रुक्मिणी मातेने आणि नीट त्याच्या चेहऱ्याचं अवलोकन करत होत्या. पण तेवढ्यामध्ये पुन्हा एकदा नामदेव राया त्या ठिकाणी मोठ्याने रडू लागले. काय केलं आमच्या रुक्मिणी मातेनी?
रुक्मिणी मातेने आपला पदर घेतला आणि नामदेवाचे डोळे पुसले आणि नामदेवाला त्या ठिकाणी म्हणू लागली, आता रडायचं नाही, आता देवला भेटला ना बस. पण एक लक्षात घ्या, रुक्मिणी माता ही सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वागत करते, आपल्या पदराने डोळे हे नामदेवाची पुसते आणि देव त्यावेळेला म्हणे, नामी एक मात तीर्थे पाहिली तुवा समस्त. नामदेवा, तू एवढी तीर्थक्षेत्र करून आलास, तुझ्या डोळ्याने ती सगळी तीर्थक्षेत्र पाहिलीस तू, पण ऐक बर का, हो, जन्म येऊनी केले स्वहित पुरविले आर्त मनीचे. तुझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली नामदेवा, असंख्य तीर्थ तुझ्याकडनं घडली आणि मग देव आनंदित झाले आणि देव आता त्या ठिकाणी एवढी तीर्थ करून आलेला नामदेव, आता त्याचं उद्यापन हे झालं पाहिजे. ऐका, आणि ते उद्यापन करण्यासाठी रुक्मिणी मातेनी देवाला सांगितलं की देवा, जर तुमचा नामा एवढी तीर्थक्षेत्र करून आला तर त्याचं उद्यापन जे आहे त्याचं हे करण्यासाठी तुम्हीच त्या ठिकाणी सगळं केलं पाहिजे. आणि मग देवालाही त्याचा आनंद झाला. रुक्मिणी त्यावेळेला म्हणती, म्हणे जी ब्रह्मांड नायका नामा तुमचा परम सखा. तर तुमचा परम सखा आहे, त्याचं सगळं उद्यापन करणं आता हे तुमचंच काम आहे. अनंत जन्म घेऊनी पाही याने जोडिले सुकृत काही. खर तर देव आणि रुक्मिणी माता दोघी नामदेवाविषयी विचार करू लागली की खरंच याचं अनंत जन्माचं सुकृत आहे, ते पुण्य आहे की प्रत्येक अवतारामध्ये तो सेवेला आहे. बघा ना, भक्त प्रल्हाद, त्याच्यानंतर उद्धव आणि त्याच्यानंतर पुन्हा कलियुगामध्ये नामदेव राया. म्हणजे प्रत्येक युगामध्ये सौयुगाचा नामा उभा कीर्तनी. चारही युगामध्ये देवाचं सेवा करण्यासाठी जो तत्पर, प्रत्येक अवतारामध्ये त्या ठिकाणी सेवेसाठी भगवंताच्या तत्पर असणारा, एक लक्षात घ्या की किती त्याचं सुकृत मोठं असलं पाहिजे. आता रुक्मिणी माता म्हणते, देवा, आता हे सगळं करत असताना तुम्ही स्वतः त्याचं नियोजन करा. आणि देव आनंदामध्ये सांगितले की हो रुक्मिणी. देवाने बाकी कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलं. ब्रह्मवृंदांना त्या ठिकाणी बोलवायचं ठरलं. त्यांना दान, दक्षिणा, वस्त्र हे सगळं देऊन नामदेवाच्या या तीर्थयात्रेचं त्या ठिकाणी उद्यापन फार सुंदर झालं पाहिजे. त्याच्यामध्ये विप्रांना मिष्टान्नाचं भोजन ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे, त्यांचं स्वागत झालं पाहिजे, त्यांना सगळ्या वस्तू भेट म्हणून द्यायच्या. हे सगळं नियोजन देवानी केलं. थोडीशी कथा पुढे घेऊन जातो. आता काय केलं, देवानी नामदेवांचं बोट धरलं आणि देवानी सर्वसामान्य असं एका मनुष्याचं रूप घेतलं आणि नामदेवाचा हात धरला आणि नामदेवाच्या बरोबर निघाले. नामदेवाला म्हटले की चला. म्हटले देवा कुठं? म्हणजे सगळे विप्र, संत, साधू, संत, ब्राह्मण वृंद, हो, मोठमोठे विद्वान, पंडित, सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रण देऊ. हो. आणि त्यावेळेला निस्ते नामदेवरायांचा हात धरला नाही, तर नामदेवराया आणि देव आता निमंत्रण द्यायला पंढरपूरमध्ये निघालेले नगरामध्ये. पण त्यांच्या मागे निवृत्तीनाथ, सोपान काका आहे, ऐका, एवढंच नाही तर विसोबा खेचर आहेत, चोखा मेळा आहे, ही सगळी मंडळी त्यांच्या मागे चालू लागली आणि प्रत्येक ब्रह्मवृंदांना त्या ठिकाणी निमंत्रण देऊ लागली. पण हे सर्व देत असताना काही ब्राह्मण मंडळी चकित झाली की यार, हे निमंत्रण देणारा हा मनुष्य कधी आपण पाहिला नाही, पण दिसतो बाकी एकदम तेजपुंज. नाम्याला आपण ओळखला, पण नाम्याबरोबर निमंत्रण देणारा हा नौखा कोण आहे? पण दिसतो बाकी अत्यंत तेजपुंज.
देव होते कळानाच. नीट ऐका, होते ब्रह्मवृंद पण देव कळाला नाही. देव कळाला कोणाला? चोखा मिळा. नीट ऐका, नरहरी सोनार, नामदेवराय, या लोकांना देव कळाला. देवाने कधीही त्या ठिकाणी तुझा भाव आणि भेद केलाच नाही. भेद तुमच्या आमच्यामध्ये, आणि ज्या वेळेला तुमच्या आमच्यामध्ये भेद होतो ना, त्यावेळेला एवढी मोठी मनुष्य हानी आणि एवढंच नाही तर देश हानी होती. आणि म्हणून संतांचं हे कार्य या पृथ्वीवरती, प्रत्येक राज्यकर्ता आपला स्वार्थ याच्यामध्ये साधील, पण संत महात्मे समाज कसा सुखी राहील, कसा एक संघ राहील, याचा प्रयत्न रात्रंदिवस कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. हा संदेश देणारे फक्त संत आहे. म्हणून पेटवणारे भरपूर आहेत, पटवणारे काहीच आहेत. मंत्रतंत्र उपदेशे ते घरोघरी गुरु आई ते, जे शिष्याशी मिळवते सदवस्तू त्याशी श्रीकृष्ण गुरु मानी. मंडळी ऐका, पण मनामध्ये खूप काही त्या ब्राह्मण मंडळींच्या निमंत्रण द्यायला गेले की आडी उठली. देवाला विचारायचे, का हो तुम्ही कधी, आम्ही तुम्हाला पाहिलं नाही पंढरपूर मध्ये, तुम्हाला आम्ही पहिल्यांदा पाहतो. तुम्ही कुठले, तुमचं नाव काय, तुमचं गोत्र काय, तुमचं कुळ काय. कर्मठ असणारी ही सगळी मंडळी लक्षात घ्या. पण देवाने त्यांना इतकं सुंदर उत्तर दिलेले. खरं तर हे सगळं सांगताना जवळजवळ अर्धा तास जाईल, पण त्याच्यातलं मोजकं सांगतो ऐका. ज्या वेळेला विचारलं ना की का हो तुमचं कुळ कोणतं, त्यावेळेला देवाने सांगितलं माझं कुळ संतांचं आहे. तुमचं नाव काय, माझं नाव अनंत आहे. कुठं राहता, मंदिरामध्ये राहतो. अशी उत्तरं त्या ठिकाणी दिली देवाने. ऐका, पण हा विचित्रपणा आणि ज्ञानाचा गर्व असणारे कर्मठ हे सगळे देवाने पाहिलं. आणि देवाच्या लक्षात आलं की केवळ आणि केवळ ज्ञानाचा अभिमान झाल्यामुळं मी देव असताना सुद्धा त्यांना समजेना की मी देव त्यांच्या समोर आलोय. आणि म्हणून एक लक्षात घ्या, देव कोणत्या अवस्थेमध्ये तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला दर्शन देईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून कधीतरी आमची दृष्टी ही निर्मळ असली पाहिजे. हो, आम्हाला ती दृष्टी येणं गरजेचं आहे, आणि ती दृष्टी केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळेच आपल्याला निर्माण होते. या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी समजणार नाही. या दृष्टीला, या डोळ्याला, या इंद्रियाला तो भगवंत गोचर नाहीये. या कानाला तो गोचर नाहीये. ज्ञान इंद्रियांना नाही, कर्म इंद्रियांना तर नाहीच नाही. चला पुढं ऐका. ज्या वेळेला देव आता सगळीकडे निमंत्रण दिलं, निमंत्रण स्वीकारलं सगळ्यांनी, आणि पुन्हा एकदा मंदिरामध्ये आल्याच्या नंतर देव बाकी आता हा वृत्तांत रुक्मिणी मातेला सांगण्यासाठी उत्सुक झाला. रुक्मिणी, मी नामदेवाला घेऊन गेलो, सगळ्या नगरामध्ये फिरलो, सगळे विप्र ब्राह्मण पंडित साधू संत सगळ्यांना मी आमंत्रित केलं. माझा नामा तीर्थयात्रा करून आला ना, तर त्या तीर्थयात्रेचं हे संपूर्ण समारोप ही इतका सुंदर झाला पाहिजे. ऐका, देवाने सगळ्या सिद्धींना आमंत्रित केले. आणि म्हणून कधी कधी बाबा सुद्धा सगळ्या सिद्धींना आमंत्रित करतात. पण काही अर्धवट बुद्धीची माणसं त्या ठिकाणी असं पाहतात की बघू कसे करतात. अरे आपल्या बुद्धीच्या बाहेरचा विषय बाबा समजणं एवढं सोपं नाहीये. अनेक जन्माचं सुकृत पाहिजे, त्याच वेळेला बाबांचं चरित्र समजू शकतं, बाबांचा अधिकार समजू शकतो.
एका रात्रीमध्ये काही करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे. पण आम्हाला गर्व झाला, आम्हाला अभिमान झाला, आमच्याशिवाय होणार नाही. साधूंचं कार्य साधू हे त्या ठिकाणी करण्यासाठी सिद्ध आहेत. फक्त एकच आहे की त्या सेवेमध्ये निमित्त म्हणून आम्हाला केलं, हे आमचं भाग्य फार मोठं. पण जे सेवेतनं ज्या वेळेला काहीतरी स्वार्थ पाहून ज्या वेळेला जातात ना, त्यांचा हा भाग नाही. त्यांना समजणं फार कठीण आहे. आणि म्हणून या पृथ्वी तलावरती देवाचं आणि संतांचं कार्य करून घेण्यासाठी ते समर्थ आहेत. तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या आमच्या घरामध्ये जर एखादा प्रसंग उद्भवला तर आमची बुद्धी बंद पडते, आम्हाला काही सुचत नाही. आणि ते तर एवढं मोठं साधूंचं कार्य असतं. आणि म्हणून एक लक्षात घ्या की इथं बाकी आता देव रुक्मिणीला सांगू लागला, रुक्मिणी म्हणे सारंग धरा सदा भेद तयाचे अंतरा. रुक्मिणी, मी सगळ्या विप्रांकडे जाऊन आलो, ब्राह्मण मंडळींकडे आलो, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा अभिमान भरलेला ठाचून, विद्याभिमान असता बरा जगद्वारान भेटती. त्यांच्याकडं खूप मोठं ज्ञान आहे, विद्या आहे, पण उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाहीये. म्हणले का देवा? अरे म्हटले, त्यांना सर्व शास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी पठण वगैरे करतात, पण त्याच्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये इतका काय अभिमान ठाचून भरला की त्या अभिमानामुळं आपला स्वतःचा उद्धार कशामध्ये आहे हे त्यांना कळलं ना. म्हणून बाबा सुद्धा म्हणायचे, अरे मी जर ब्राह्मण कुळामध्ये जन्मलो असतो ना, तर समाजाने मला डोक्यावर घेतलं असतं. नीट ऐका, आपली वेळ संपलेली आहे, परंतु थोडस राहिलेला मला काही साधकांनी मेसेज पाठवलाय की महाराज तुम्ही वेळेकडे पाहू नका, पण कथा सांगत राहा. पण काही वेळेला काय होतं की कथा श्रवण करण्याची उत्सुकता साधकामध्ये ती अबाधित राहावी, आणि काही वेळेला त्याचा कंटाळा येऊ नये, हा सगळा विचार करून त्या ठिकाणी जेवढा प्रयत्न होईल तेवढं तर सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे मी. ऐका, काय होतं खरं सांगू का, की देव त्या रुक्मिणी मातेला म्हणू लागले की अभिमान भरलेली सगळी माणसं मी पाहिली, किती अहंकार असावा, किती कर्मठपणा असावा. मी देव त्या ठिकाणी असताना सुद्धा मला ओळखता आलं नाही. मग त्या ज्ञानाचा उपयोग काय? रुक्मिणी, ज्याला कावीळ झाली ना त्याला चंद्र सुद्धा पिवळा दिसतो. आपण म्हणतो ज्याला कावीळ झाली त्याला सगळं जग पिवळं दिसतं. ऐका, जेव्हा अंगामध्ये खूप ताप प्रवेश करतो ना आणि ते शरीर जर्जर होतं ना, त्यावेळेला अन्न गोड लागत नाही. म्हणून ज्यांच्या अंगामध्ये ताप आहे त्यांना संत कथा अमृत श्रवण करायला बरं वाटणार नाही. एक लक्षात घ्या. आणि ज्यांना कावीळ झाली त्यांनाही एखाद्या वेळेला हा उपक्रम पिवळा दिसले आता कदाचित, चला मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. ते बी कर्मटपणाचा अभिमान असता नरुचे भक्ती ज्ञान. त्या कर्मटपणाचा अभिमान एवढा की ते भक्तीचं ते ज्ञान आहे ना, हो, ते बाकी रुचना त्यांना. आणि मग सर्वांच्या आता सगळे विप्र ब्राह्मण संत साधू पंडित महाज्ञानी सगळे ज्या ज्या लोकांना आमंत्रण दिलं देवानी, त्या त्या लोकांच्या स्वागताची आता तयारी झाली, लगबग सुरू झाली. देव स्वतः जातीने लक्ष घालत होता. ऐका,
देवाने आता सर्व सिद्धींना आमंत्रित केलेले आहे आणि सगळी सामग्री त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. सर्व सेवेसाठी सिद्ध झाले. सगळे विप्र ब्राह्मण ज्या वेळेला येण्याची वेळ झाली त्या वेळेला देवाने काय केलेले पहा, चंदनाची सडे टाकले. सगळ्या सिद्धी होत्या, त्यांना काय अवघड नव्हतं. गुड्या उभारल्या होत्या, सडा मार्जन केलेलं होतं, रांगोळी काढलेली होती, फुलांच्या माळा त्या ठिकाणी लावलेल्या होत्या, सुगंधी द्रव्य शिंपाडलेलं होतं. सगळी स्वागताची अत्यंत सुंदर अशी वाद्यही त्या ठिकाणी वाजू लागली. ऐका, त्या मंगल वाद्यांनी बाकी तिथला परिसर इतका सुंदर झाला की बस सगळी ब्राह्मण मंडळी आता येऊ लागली. रुक्मिणी माता ही प्रत्येक काम स्वतः त्या जातीने पाहत होती. सुद्धा त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का याची काळजी पाहत होत्या. पण त्या दोघीही पहा, हो, असे सुंदर अलंकार आणि सुंदर अशा नटून त्या रेशमी त्या साड्या केलेल्या, अनेक अलंकार त्या ठिकाणी परिधान केलेली लक्ष्मी माता आणि साच माता या दोघीही त्या ठिकाणी येत होत्या, सगळं पाहत होत्या. कुठेही काही कमी पडू नये, संतांचा त्या ठिकाणी अवमान होऊ नये आणि इतका शृंगार सुंदर केलेला, अनेक अलंकार त्या ठिकाणी परिधान केलेले या दोघीही भगवंताच्या पत्न्या आता बाकी सगळं काम पाहू लागल्या. नामदेवांना या दोघींनी मंगल स्नान घातलेले, उठणं लावलेले, सुगंधी द्रव्यांनी नाहन केलेले, गुलाब पाण्याने नाहन केलेले आणि सुचिरभूत आता ज्ञानोबा आणि नामदेवांना दोघांना त्या ठिकाणी केलेले. स्वतः रुक्मिणी मातेने ही सगळी व्यवस्था केलेली असल्यामुळे त्याच्यात कुठेही काही कमी नव्हतं. आणि विप्रांचं स्वागत करण्यासाठी अनेक सुवासिनी हातामध्ये ताट घेऊन त्या द्वारामध्ये उभ्या होत्या. प्रत्येक विप्र आल्याच्या नंतर त्याला औक्षण करणं, त्याला चंदनाचा टिळा, अक्षदा, फुलांचा वर्षाव, पायघड्या, त्यांच्या पायावरती त्या ठिकाणी पाणी घालून सगळ्यांचं त्या ठिकाणी यथायोग्य असं स्वागत त्या ठिकाणी सुरू झालं. आणि विप्रांनाही त्या स्वागताचा आनंद झाला की बस याच्या आजवर एवढं सुंदर स्वागत आम्ही पाहिलं नव्हतं. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं त्या ठिकाणी होत्या आणि नाना पदार्थ त्या ठिकाणी बनवलेले होते. भोजनाची सर्व तयारी झालेली होती आणि अशा वेळेला सगळ्या विप्रांना बोलवलं. देवानी सगळ्यांना भेटवस्तू वगैरे देण्याचं ठरवलं गेलं आणि मग उद्धव, अक्रूर, नारद हे सुद्धा त्या ठिकाणी त्या भगवंताच्या आमंत्रणानुसार पंढरपूरमध्ये आलेले. नारदही आले, अक्रूरही आला आणि उद्धव मूळचं रूप आहे ते सुद्धा आले. ऐका, एवढंच नाही तर त्या ठिकाणी निवृत्तीनाथ, सोपानदेव, नामदेव, ज्ञानेश्वर महाराज, चोखामेळा, नरहरी सोनार ही सगळी मंडळी त्या पंक्तीमध्ये त्या सोहळ्यामध्ये आली. ऐका, सगळ्या पंक्ती बसल्या, अनेक पदार्थ बनवलेले होते. सगळे पदार्थ वाढण्याचं काम त्या ठिकाणी सगळ्या सिद्धी त्या ठिकाणी करत होत्या. पण हे सगळं ज्या वेळेला हा सुख सोहळा नेत्रांनी पाहता पाहता नामदेव त्या ठिकाणी विधी अवस्थेत गेले. देहावरच नाही, देवाने माझं एवढं कौतुक करावं, देवाने माझ्यासाठी एवढं मोठं नियोजन करावं, माझ्या लक्ष्मी मातेनी सुद्धा पंक्तीमध्ये वाढावं, मला स्नान घालावं, मला उठण्याने चोळावं आणि ते सगळं आठवून त्या ठिकाणी विधेय अवस्थेमध्ये गेले. भानावरच नाही, पण सगळ्या संतांनी पुन्हा एकदा नामदेवांना जाग केलं. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्या ठिकाणी सावध करतात आणि मूळ स्थितीमध्ये नामदेव राया या ठिकाणी येतात. मंडळी, पुढच्या भागामध्ये त्या पंक्तीमध्ये भगवंत
नामदेव रायांच्या शेजारी जेवणासाठी बसतात आणि देवाला त्या ठिकाणी आवरेना. देवाला असं वाटलं की नामदेवाच्या ताटातलं खावं आणि म्हणून उष्ट अन्न देवानी त्या ताटामधलं खाल्ल्याबरोबर विप्रांनी त्यावेळेला काय गोंधळ घातला हे उद्याच्या भागामध्ये पाहू. आणि त्या ठिकाणी देवानी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. देवाकडनं हा गुन्हा घडला असं विप्रांनी ठरवलं. आता खरं तर तो गुन्हा आहे, धर्म आहे का अधर्म आहे